मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून भारतामध्ये आपण जर विचार केला तर सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा हा देश जगामध्ये वेगळा का आहे? कारण या देशामध्ये हा भेद नसतो. या देशामध्ये सर्वांना त्यांच्या गुणाप्रमाणे त्यांना त्यांचं कर्तृत्व गाजवण्याचा हक्क असतो. आणि म्हणून सर्वांना समावेश करण्याचं काम हा भारत देश करतो. आणि म्हणून आम्ही आमच्या देशाला भारत माता म्हणतो. भारत माता याच्यासाठी म्हणतो की माता कधी भेद करत नाही. आणि म्हणून सर्व धर्म समभाव हे आम्हाला आमच्या घटनेने, आमच्या संविधानाने आम्हाला सांगितलेलं आहे. गुणवत्तेची सर्वात मोठी गुणवत्तेला सर्वात मोठं प्राधान्य जर मिळत असेल तर ते आमच्या देशामध्ये मिळतं. आणि म्हणून हा देश हा सर्व क्षेत्रामध्ये प्रगती क्षेत्रावरती पुढे गेलेला आपल्याला दिसतो आहे. तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे 26/11. हे संविधान पण 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या भारत देशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्यावेळेस आपल्याला दिलं त्यावेळेस पण 26/11 हीच तारीख होती. आणि आमच्या देशाचं दुर्दैव की 26/11च्या दिवशी 2008 मध्ये आमच्या देशामध्ये ताज हॉटेलवरती अतिरेकी आले आणि त्यांनी आमच्या देशामधली जी काही संरक्षण म्हणजे आमच्या देशामध्ये जे काही अतिरेक घातला त्या अतिरेकाला आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मोठं चोख उत्तर दिलं. आणि म्हणून आज त्या अधिकाऱ्यांना स्मरण करावं असं वाटतं, त्यांना अभिवादन करावं असं वाटतं. असे त्यावेळेचे अधिकारी माननीय हेमंत करकरे साहेब, साळसकर साहेब आणि कामटे साहेब जे वीरगतीला प्राप्त झाले, परंतु न झुकेंगे ना झुकने देंगे हा जो काही वारसा आम्हाला मिळाला आहे तो त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केला. त्या ठिकाणी आजचे जे काही पोलीस अधिकारी आहेत माननीय विश्वास नागरे पाटील हे पण होते. 10 वाजता आमच्या देशामध्ये हे अतिरेक्यांनी ताज हॉटेलमध्ये कार्य चालू केलं होतं. आणि आमची जी काही व्यवस्था आहे जवळजवळ सकाळच्या 3 वाजेपर्यंत सर्व पोलीस अधिकारी आणि त्यांना त्या ठिकाणी शह दिला आणि आमच्या देशाचं रक्षण केलं. आणि म्हणून त्या सर्वांना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आणि कुणी काही म्हणू, या देशामध्ये पोलीस जे काय आहे ते चांगलंच काम करतात. त्यांच्यामुळेच आज देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहते. आणि त्यामुळे आमच्या देशामध्ये माता भगिनी असतील सर्व हे बिनधास्त असतात की नाही, आमचे रक्षण करण्यासाठी आमचे जवान, आमचे पोलीस अधिकारी हे अहोरात्र झटत असतात. आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याचं काम हे आमची पोलीस यंत्रणा करत असते. चौथी जी काही गोष्ट आहे पर्यावरण संरक्षण. आज काळाची गरज आपल्याला आहे की आपण झाडं लावा झाडं जगवा ही मोहीम प्रत्यक्षात राबवली पाहिजे. मी खेड्यामध्ये जन्माला आलो, आम्ही शेतकरी बांधव, आमच्या शेतामध्ये बांधावरती झाडं उगवलेली असतात, झाडं मोठी झालेली असतात. आणि आमचा एक समज असतो की या झाडांमुळे आमचं नुकसान होतं, आमचे जे काही खळाभर वावर आहे ते पडीत होतं. आणि म्हणून आम्ही सर्रास त्या झाडांची तोड करतो, हे सर्वात चुकीचं आहे. आम्ही जे काय आमच्या मुलांना वाढवतो कारण ते आमचं उद्याचं भविष्य आहे, त्याचप्रमाणे या पर्यावरणासाठी ही झाडं सुद्धा हे आमचं संरक्षण आहे. आणि म्हणून या पृथ्वी मातेला जर आपल्याला जिवंत ठेवायचं असेल तर झाडांचं संरक्षण हे झालं पाहिजे. आणि झाडांचं संरक्षण जर झालं तर निश्चितच हे जे काही एन्व्हायरमेंट आहे, हवामान आहे ते संतुलित राहतं. पर्यायाने शेतकरी सुखी मानव सुखी. आणि संत तुकाराम महाराज म्हणतात की वृक्ष हे आमचे सोयऱ्यांसारखे आहेत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये त्या काळामध्ये वृक्षांबद्दल लिहिलं ते याचसाठी की आपण वृक्षांचं संवर्धन केलं पाहिजे. आणि म्हणून या सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा मी आता साहेब पण आलेत, पोलीस इन्स्पेक्टर साहेब आलेत, वैद्यकीय साहेब आलेत, मॅडम आहेत. आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा या ग्लोबल बंजारा
समितीच्या वतीने, अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने जो काही कार्यक्रम आज या ठिकाणी आपण आयोजित केला, या सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांनी मला बोलवलं आणि माझे 2 शब्द तुम्ही आपण सर्वांनी शांततेने ऐकून घेतले, त्याबद्दल आपणा सर्वांचा धन्यवाद. शेवटी एक छोटीशी कविता मी तुम्हाला सादर करणार आणि माझे रजा घेणार. मेरे समाज की हालत सही सही मत पूछ, मेरे समाज की हालत सही सही मत पूछ, कहा गया टूट आदमी मत पूछ, सुकून ढूंढती आंखों में सुमार सवाले, हसीन आरजू आखिर कहाँ गई मत पूछ. हर एक शख्स शामिल यहाँ नौटंकी में, वह काम भी ज्यादा त्रासदी मत पूछ. खुदी के नाम पर खुदगर्जियों की बनाई, इस महान देश ने कर ली क्यों खुदकुशी मत पूछ, इस महान देश ने कर ली क्यों खुदकुशी मत पूछ. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.